आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शेतकऱ्यांच्या केबल चोऱ्या थांबवा अन्यथा शिराळा पोलीस ठाण्यासमोर युवा सेनेचे कुंभकर्ण आंदोलन। केबल चोरांमुळे शेतकरी हवालदिल, निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी ॲडव्होकेट स्वप्नील पाटील पोलीस ठाण्यासमोर झोपले। शिराळ्यात पोलिसांविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी। केबल चोरी रोखण्यासाठी शिवसेना बसवणारे सीसीटीव्ही कॅमेरे। शिराळा तालुक्यातील मोरणा धरणकाठ, तडवळे, पाडळीवाडी, उपवळे, कदमवाडी, मांगले, गिरजवळे धरण परिसरासह अनेक भागात मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीचे सत्र सुरू आहे। वारंवार तक्रारी करूनही या चोऱ्यांचा छडा लावण्यास पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे। या निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी आज युवासेना शिराळा तालुक्याच्या वतीने शिराळा पोलीस स्टेशन समोर अनोखे कुंभकर्ण आंदोलन करण्यात आले। तहसीलदार कार्यालयाजवळ सर्व शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर आंदोलकांनी शिराळा पोलीस स्टेशनच्या आवारात प्रवेश केला। आंदोलनाचे नेतृत्व करणारे युवासेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीसमोरच जमिनीवर झोपून कुंभकर्ण आंदोलन सुरू केले। यावेळी पोलिसांनी त्यांना झोपण्यास मज्जाव केल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते। शेतकरी आधीच अडचणीत असून कर्ज काढून शेतीसाठी विद्युत मोटार व महागड्या केबल बसवतो, मात्र तालुक्यात केबल चोरीचे सत्र थांबायला तयार नाही। काही शेतकऱ्यांच्या केबल 3 ते 4 वेळा चोरीला गेल्यात। पाण्याअभावी हातातोंडात शालेली पिके डोळ्यादेखत वाळून चालली आहेत। प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असे ॲडव्होकेट स्वप्नील पाटील म्हणाले। आंदोलनाची माहिती मिळताच शिराळ्याचे नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली। आंदोलक आणि पोलीस प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाली। यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, अशी ग्वाही नगराध्यक्ष पृथ्वीराज नाईक यांनी दिली। शेवटी पोलीस निरीक्षक संभाजी भोसले यांनी केबल चोरांवर कडक कारवाई करण्याचे आणि गस्त वाढवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्यांना निवेदन देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केले। या आंदोलनात नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, युवासेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, नगरसेवक राजेसिंह पाटील, अवधूत गायकवाड, मारुती सावंत, स्वप्नील निकम, यश परदेशी, शैलेश चौगुले, दत्ता लोहार यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिन्यांच्यापासून मोरणा धरण परिसर असू दे किंवा शिराळा तालुक्यातल्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबली अनेक वेळा चोरी होत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून अजूनही कुठल्याही चोराला पकडलेलं नाही। त्याच्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कुंभकर्ण आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे। पोलिसांनी आत्ता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्याच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही आत्ता आंदोलन स्थगित केलेलं आहे। पण या पुढील काळात जर चोरांना या चोऱ्या थांबल्या नाहीत, या चोरांच्यावर कारवाई झाली नाही, तर या पुढील काळात याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे। या शेतकऱ्यांचं या केबलीच्या म्हणजे मोटरीच्या जीवावर सगळं संसार चाललेला आहे। एका शेतकऱ्याची 3 वेळा केबल चोरी झालेली आहे। त्या शेतकऱ्यांचं त्या शेतीच्या जीवावर सगळा संसार चाललेला असतोय। त्यांच्या मुलींचे शिक्षण असू दे, लग्न असू दे, हे सगळं त्या आपल्या शेतीच्या जीवावर अवलंबून आहे आणि भर उन्हाळ्यात त्या ठिकाणी केबली चोरी झाल्यामुळं त्या ठिकाणी शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे, उभी पिकं वाळलेली आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलेलं आहे। आम्हाला पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं इथून पुढील काळात कुठं कॅमेरा लागणार असेल तर या ठिकाणी नगराध्यक्ष साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही कॅमेरासुद्धा बसवून पोलीस प्रशासनाला मदत करू। प्रत्येक वर्षापासूनचा शेतकऱ्यांचा आपल्या पंचकृषीतील हा प्रश्न आहे की मोरणा धरणातले शेतकऱ्यांची जी केबली आहेत त्या चोरी होत आहेत। तर युवा सेनेच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिराळा पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करण्यात आलं आणि प्रशासनाला सांगण्यात आलं, पोलीस स्टेशनला सगळ्या कर्मचाऱ्यांना PIनं सांगण्यात आलं की येणाऱ्या काळामध्ये अशा चोऱ्या झाल्या नाही पाहिजेत, कारण हे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे। वारंवार शेतकऱ्यांच्या केबली जाणं आणि त्या परत केबली बसवणं हे शेतकऱ्यांना परवडणारं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला शिराळा ठिकाणी आंदोलन केलं आहे। या ठिकाणी पोलीस स्टेशन शिराळ्याकडून आपल्याला शब्द देण्यात आलेला की इथून पुढच्या काळामध्ये इथं मोरणा धरणावरती अशा प्रकारच्या चोऱ्या होणार नाही, त्यासाठी काय प्रोव्हिजन करायला लागेल ते आमच्या माध्यमातून आम्ही करू। त्या ठिकाणी CCTVची सुद्धा चर्चा झाली की CCTV सुद्धा त्या माध्यमातून तिथं बसवायची प्रोव्हिजन येणाऱ्या काळामध्ये होईल। त्यामध्ये सुद्धा आम्ही
पक्षाच्या वतीनं सांगितलं की पक्षाकडून देखील त्या ठिकाणी जर काय सहकार्य लागलं, काय CCTV काय कॅमेरा लागला तर आम्ही देखील तिथं देतो. पण इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळं हे आंदोलन आता आज शिराळा पोलीस स्टेशनमध्ये पार पडलेलं आहे आणि आम्ही ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे, फक्त निवेदनच दिलेलं नाही. तर इथून पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्या तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना या ठिकाणी करणार आहे, याचा इशारा देखील आम्ही या ठिकाणी दिलेला आहे.